नमस्कार. तुमच्या समोर एक सुंदर अशी कथा घेऊन आली आहे. पंढरपूर आणि श्रीहरी विठ्ठल. पंढरपुरातील विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. हजारो लोक येथे दर्शनासाठी येतात. पंढरपूर हे पंढरी नावानेही प्रसिद्ध आहे. हे गाव पुण्यापासून सुमारे 200 किलोमीटरवर अंतरावर आहे. भगवान विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप आहेत. ते विष्णू अवतार मानले जातात. विठोबा, पांडुरंग आणि पंढरीनाथ ही त्यांचीच इतर नावे आहेत. पवित्र चंद्रभागा नदी आणि जत्रा. येथे भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात. आषाढ, कार्तिक, चैत्र आणि माघ महिन्यात नदीच्या काठावर जत्रा भरते आणि शेकडो लोक हजेरी लावतात. या जत्रेत भजन, कीर्तन, प्रवचन आणि आरत्या होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येथे येतात. वारी, भक्तीचा महासागर. लोक झेंडे हातात धरून भटकंती करून पंढरपूरला येतात. प्रवासात काही प्रवासी आळंदी येथे भेटतात आणि पुणे मार्गे पंढरपूरला जातात. ज्ञानदेव माऊलींची दिंडी म्हणून त्यांची ख्याती आहे. विठ्ठल रूपाची कथा. 6व्या शतकातील पुंडलिक हा आई वडिलांचा निस्सिम भक्त होता. एकदा त्याने आई वडिलांना घराबाहेर काढले, पण नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. तो आपल्या पालकांची सेवा करू लागला आणि श्रीकृष्णाची आराधना करू लागला. त्याच्या भक्तीचे प्रसन्न होऊन श्रीहरी विठ्ठल रुक्मिणीसह दारात प्रगटले. भगवंत म्हणाले, पुंडलिक, आम्ही तुमच्या आदरार्थित करावा आलो आहोत. पुंडलिक त्यावेळी वडिलांचे पाय दाबत होते. पुंडलिक म्हणाला, माझे वडील झोपले आहेत, त्यामुळे मी आता तुम्हाला नमस्कार करू शकत नाही. सकाळपर्यंत थांबावे लागेल. भगवान आपल्या भक्ताच्या आज्ञेनुसार कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले. ते विटेवर उभे राहिले म्हणूनच त्यांना विठ्ठल हे नाव पडले. विठ्ठलाची मूर्ती आणि पंढरपूर. वडिलांच्या झोपेतून उठल्यानंतर पुंडलिकाने दाराकडे पाहिले, पण तोपर्यंत भगवान मूर्तीरूप धारण करून उभे होते. ती विठ्ठलाची मूर्ती पुंडलिकाच्या नैवास्थानी बसवण्यात आली आहे. हे स्थान पुंडलिकपूर किंवा पंढरपूर म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. भगवान विठ्ठलाला समर्पित वारकरी पंथाचे निर्माता म्हणून पुंडलिकाला श्रेय दिलं जातं. भक्तराज पुंडलिक याचे स्मारक येथे आहे आणि दरवर्षी या घटनेच्या स्मरणार्थ येथे सगळ्यात मोठी जत्रा देखील भरत असते. विठ्ठल रुक्मिणीचा इतिहास. विठ्ठल पांडुरंग हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे. कमरेवर दोन्ही हात ठेवून तो एका विटेवर उभा आहे. मराठीत विटे ही विटे म्हणून ओळखली जाते, त्यामुळे विठ्ठल हे नाव पडले. त्यांना भेटण्यासाठी दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला येतात, ज्याला वारी असेही म्हणतात. यात्रेदरम्यान स्त्रिया डोक्यावर विठ्ठल पवित्र तुळशीचे रोप घेतात आणि संतांची गाणी गाताना आपल्याला दिसून येतात. प्रमुख एकादशी. प्रथम एकादशी, महाएकादशी आणि देवशयनी एकादशी ही आषाढ महिन्यातील जून जुलै शुक्ल पक्षातील 11वे तिथीचे नाव आहेत. हा पवित्र दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 4 दिवसापासून सुरू होणाऱ्या चतुर्मास 4 महिन्यांचा कालावधी कार्तिकी एकादशीला संपतो. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शोधनागावरती योग निद्रा करतात. ते कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी त्यांच्या योगनिद्रेतून जागी होतात आणि या काळात मांस टाळले पाहिजे असं देखील सांगितलेलं आहे. पंढरपूर हे भक्ती, समर्पण आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. श्रीहरी विठ्ठलाच्या चरणी सर्वांचे कल्याण हो, हाच आशावाद. कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघा. धन्यवाद.